च्या सुरुवातीलाच मोठी बातमी पुण्यामधून। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये मनोज जरांगेंची तोफ धडाडणार आहे। राजगुरुनगरमध्ये 100 एकर जागेवर सभेचं आयोजन करण्यात आलंय। सकाळी 10 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे। तर मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली या ठिकाणी विराट सभा पार पडली। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलांनी दौरे केलेत। या दौऱ्यातील शेवटची मराठा आरक्षण सभा आज साताऱ्यातील दहिवडी या ठिकाणी पार पडणार आहे। या सभेची रयत तयारी झाली असून ही सभा 25 एकरच्या मैदानात पार पडणार आहे। या सभेचा पूर्ण तयारी झाली असून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत। राजच्या सभेत मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। पाहूया न्यूज स्टेट महाराष्ट्राने आजच्या सभेच्या 25 एकर जागेच्या पूर्वतयारीचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले हे दृश्य। आपल्यासोबत आमचे असोसिएट एडिटर अश्विनी सातव डोके जोडलेले आहेत। अश्विनी, विराट सभा झाली आणि आता ही शेवटची महाराष्ट्रातल्या दौऱ्यातली ही शेवटची सभा, कसं नियोजन आहे? मयुरी, पश्चिम महाराष्ट्रातली राजगुरुनगरमध्ये होणारी ही जरांगे पाटलांची पहिली सभा आहे। किल्ले शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन जरांगे पाटलांच्या या दौऱ्याची सुरुवात आज होतीये। काही वेळातच जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नरमध्ये जो शिवनेरी किल्ला आहे त्या किल्ल्यावरती जरांगे पाटील पोहोचतील आणि त्यानंतर आता मी ज्या खेडमध्ये आहे, राजगुरुनगरमध्ये आहे, या ठिकाणी ते सभेसाठी पोहोचतील। 10 वाजताचा वेळ जी आहे ती या सभेसाठी देण्यात आलेली आहे आणि त्याची तयारी आपण पाहतोय। पुणे मुंबई महामार्गावरती 100 एकर जागेवरती ही सभा जी आहे ती त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जवळपास 5 लाख लोक या सभेसाठी येतील असं सांगितलं जातंय। आज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जात आहेत, बारामतीमध्ये जात आहेत। त्यानंतर त्यांची आजच्या दिवसातली सभा जी आहे, शेवटची सभा, ती सातारा जिल्ह्यातल्या दहिवडी या ठिकाणी होतीये। त्या ठिकाणी सुद्धा सभेची जोरदार तयारी जी आहे ती झालेली आहे। पण आजच्या खेडमधल्या राजगुरुनगरमधल्या सभेमध्ये जरांगे पाटील काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पश्चिम महाराष्ट्र तसा हा साखरपट्ट्यातला सधन असा भाग जो आहे तो म्हणून ओळखला जातो। विशेषतः शरद पवारांचं वर्चस्व असलेला भाग म्हणूनही या सगळ्याकडे पाहिलं जातं। त्यामुळे यामध्ये जरांगे पाटील काय बोलणार याकडं जे आहे ते लक्ष लागलेलं आहे। आत्ता आज खूप सकाळी लवकरच जर आपण पाहिलं तर लोक जे आहेत हे वेगवेगळ्या भागातून या सभेसाठी यायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत आयोजक आहेत या सभेचं। काय सांगाल, ह्या एकीकडे तुम्ही मराठा आरक्षणासाठी गरजवंत मराठ्यांचा लढा म्हणून हे सगळं करताय, हे करत असतानाच काल नारायण राणे म्हणालेत की कुणबी म्हणून मला प्रमाणपत्र नकोय, मी 96 कुळी मराठा आहे। अशा पद्धतीनं मराठाच नेते बोलत असतील तर काय वाटतं तुम्हाला? खऱ्या अर्थाने मराठी समाजाचं हे दुर्दैव म्हणायला लागेल, ज्यांनी मराठ्यांच्या मतावर गेली 50 वर्ष राजकारण केलं, परंतु मराठ्यांना काहीतरी हक्काचं मिळालं। केवळ आपली राजकीय महत्त्वाकांक्षा किंवा वरिष्ठांची हुजेगिरी करणाऱ्या नेत्यांनी ह्या ठिकाणी मराठ्यांच्या विरोधात बोलण्याचा विडा ह्या ठिकाणी उचललेला आहे। खऱ्या अर्थाने नारायण राणेंची संपूर्ण राजकीय पार्श्वभूमी राहिली तर ही नेहमी सत्तेच्या बाजूने राहिली आणि आपल्या मराठी लोकांच्या विरोधात भूमिका घेण्याचं काम आतापर्यंत त्यांनी ह्या ठिकाणी केले। मराठा आरक्षण समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली होती, त्यावेळेस त्यांना कोणत्याही प्रकारचं काम करता आलं नाही। परंतु एक प्रामाणिक आणि सामान्य घरातील कार्यकर्ता मनोज जरांगे पाटील आज संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांचे नेते होऊन पाहतात। ते क्रांतीसूर्य म्हणून आज त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि निश्चितप्रमाणे एखाद्या सामान्य घरातील कार्यकर्ता जर समाजाचं नेतृत्व करण्यासाठी पुढं जर येत असतील तर पुढच्या राजकीय नेते मंडळींना पोटदुखी होणार, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही। आणि अशाच वृत्तीचे नारायण राणे असल्यामुळे अशा प्रकारचे बेताल वक्तव्य त्यांच्याकडून नेहमीच होत जातात आणि सरकारमध्ये केवळ बेताल वक्तव्य करण्यासाठीच नारायण राणेंची नियुक्ती करण्यात आलेली। नारायण राणेंना संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने आम्ही ह्या ठिकाणी गर्भित इशारा देतो। आपली 2 ते 3 वेळा ह्या ठिकाणी मराठी समाजाच्या विरोधात स्टेटमेंट आलेली, भविष्यकाळात जर आपली स्टेटमेंट अशीच जर चालू जर राहिली तर निश्चितप्रमाणे महाराष्ट्रात आपल्याला ह्या ठिकाणी हिंडणं मराठा समाज मुश्किल करीन, याची आपण नोंद घ्यावी।
आपण पाहिलं मयुरी, नारायण राणेंना एक गर्भित इशारा जो आहे तो मराठा समाजा वतीनं देण्यात आलेला आहे. जर अशाच पद्धतीनं नारायण राणे बेताल वक्तव्य करत राहिले तर त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरणं हे अवघड जाईल असा इशारा जो आहे तो दिलेला आहे. वेगवेगळ्या भागातनं लोक जे आहेत तिथे आलेले आहेत. नेमकं अजून काही जणांशी आपण बोलूयात. काय वाटतं, आज जरांगे पाटलांची सभा पुण्यात खेडमध्ये होतीये, काय वाटतं की ज्या पद्धतीनं त्या सभांना प्रतिसाद मिळतोय आणि तो प्रतिसाद मिळत असताना नारायण राणेंसारखे नेते जे आहेत मराठा समाजातलेच ते म्हणतात की आम्हाला ओबी कुणबी म्हणून दाखला नकोय, 96 कोळी मराठा आहोत. नारायण राणे तसं बघायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्राला पहिल्यापासून त्यांनी मराठ्यांबद्दल आक्रोश निर्माण करण्याचा समाजामध्ये प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे भरपूर अशा प्रमाणात त्यांनी म्हणजे समाजामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न नारायण राणे यांनी केलेला आहे. त्याच्यामुळं मराठा हा आत्ता शांत बसणारा नाही, तो विसळलेला आहे. असं मराठा शांत बसणारा नाहीये. ज्या पद्धतीने जरांगे पाटलांच्या सभांना प्रतिसाद मिळतोय, ते मांडणी करतात, लोकांमध्ये जात आहेत, गरजवंत मराठ्यांचा लढा म्हणून हा सगळा उभा राहतोय. काय कसं बघता आजच्या भाषणामध्ये, काय अपेक्षित आहे, काय वाटतं? आजच्या भाषणामध्ये जरांगे पाटील आम्हाला संबोधन करतील आणि पुढची दिशा लोक काही पण म्हणतात. नारायण राणे मराठा असून सुद्धा त्यांनी बेताल वक्तव्य केलेलं आहे. नारू हा पहिला रोग होता, तसा हा 24ला नारू हा रोग आम्ही बाजूला काढणार आहेत सर्व मराठी मिळून. आणि जो आमच्या आरक्षणाच्या आड येईल त्याला आम्ही सोडणार नाही. गंभीर इशारा जो आहे तो राणेंना देत आहे. आजचा प्रतिसाद जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आजच्या या दौऱ्याला सुरुवात होते आणि नंतर इथे सभेच्या ठिकाणी जरांगे पाटील पोहोचतील. काय वाटतं एकूणच मिळणारा प्रतिसाद आणि त्याच वेळी येणारी ही वक्तव्य? रेकॉर्ड ब्रेक खेडमध्ये राजगुरुनगरच्या भूमीमध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल. आणि नारायण राणेंनी जे काल वक्तव्य केले ते एक मराठा असूनही त्यांनी असं वक्तव्य केले, हे फार चुकीचं आहे. नारायण राणेंना 2024 सगळे मराठा दाखवून देतील की मराठ्यांची काय ताकद आहे. नारायण राणेंचे घर भरलेले 7 पिढ्या त्यांचे संपणार नाहीये, एवढं त्यांनी करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे ते असेच बोलणार की आम्हाला आरक्षण नकोय किंवा आम्ही हे आम्ही ते, हे चुकीचं आहे त्यांचं. 10 जो अल्टिमेटम दिलेला आहे तो तर खरं आता कमी दिवस राहिलेले आहेत. या काळामध्ये हे आरक्षण जो आहे त्याचा तिढा जो आहे तो सुटेल असं वाटतं का? नक्कीच. माननीय श्री मनोजजी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सगळा मराठा समाज आज एकवटला आहे. त्यांच्यावर जो मागील महिन्यात झालेला लाठी हल्ला आणि त्यानंतर सराटे इथे झालेली विराट अशी जवळ 1.5 कोटी लोकांची जाहीर सभा, त्यानंतर आता खेडमध्ये आयोजित केलेली मराठा समाजाने ही अशी विराट अशी सभा, अशाच या त्यांच्या नेतृत्वाखाली सगळा मराठा समाज एकवटला आहे. आणि याच्यामार्फत सरकारने याचा गांभीर्याने विचार करून नक्कीच मराठा आरक्षण त्वरित लवकर जाहीर करावं ही सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही जाहीर मागणी करतो. तर आरक्षणाची मागणी जी आहे ती या ठिकाणी केली जात असताना नारायण राणेंनी जे वक्तव्य केलंय त्यावरून त्यांना सुद्धा मराठा समाज जो आहे तो लक्ष करताना दिसतोय, त्यांना इशारा देतोय. यापुढे जर अशी बेताल वक्तव्य नारायण राणे करत राहिले तर मराठा समाज त्यांना या महाराष्ट्रामध्ये हिंडणंही मुश्किल करेल आणि 2024ला त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा इशारा या ठिकाणच्या जे सगळे जमलेले मराठा बांधव आहेत त्यांनी नारायण राणेंना दिलेला आहे. साधारणतः 10 वाजता या सभेला सुरुवात होईल. काही वेळामध्ये मनोज जरांगे जे आहेत ते किल्ले शिवनेरीवरती पोहोचतील. मयुरी जी निश्चित. त्यामुळे आता जरांगे पाटील नारायण राणे यांच्यावर काय नेमकं बोलणार आणि याकडेच आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कारण नारायण राणे यांनी जे काल वक्तव्य केलं आणि त्यामुळेच आता एकूणच मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला या सगळ्यातून पाहायला मिळतात. धन्यवाद अश्विनी, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.